आला रे आला गोविंदा आला, आला रे आला गोविंदा आला, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की, हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। आज दहीहंडी आणि गोपाळकाला आहे, तर त्यानिमित्ताने गोपाळकाला करू। श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गाईगुरांना चरायला जायचं वनामध्ये, त्यांना घेऊन जायचं चरण्यासाठी। त्यावेळेस मित्र त्याच्यासोबत शिदोरी आणायचे आणि ती शिदोरी सगळ्यांची एकत्र करून श्रीकृष्ण हा त्याचा गोपाळकाला करायचा। सुरुवातीला पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेत, त्या ज्वारीच्या लाह्या घातल्यात, कुरमुरेसुद्धा घातले तरीसुद्धा चालतात, पण आत्ता माझ्याकडे नव्हते म्हणून ते घातले नाही। आणि ते मुरण्यासाठी त्यात ताक घातलेलं आहे आणि हे झाकून ठेवते 10 मिनिटासाठी, म्हणजे चांगले मुरतात। तर झाले 10 मिनटं, आता हे मिक्स करून घेते आणि त्यामध्ये मी बाकीचं जिन्नस घालते। तर श्रीकृष्ण आणि सवंगडी जी काही शिदोरी सोबत आणायचे ती एकत्र करून ते खायचे, तो गोपाळकाला। तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे, साखर घातली आहे आणि त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आणि हे मिक्स करून घेते। तर काही मित्र दशमी लोणचं आणायचे, तर काही मुरमुरे चुरमुरे आणायचे, दही आणायचे लोटीत भरून, ताक आणायचे, तर ते सर्व एकत्र केलं जायचं। तर यात कैरीचं लोणचं, मुरलेलं लिंबाचं लोणचं तेही मी घातलेलं आहे। तर लोणचं दशमीसुद्धा असायची कोणी, तर ते सर्व एकत्र स्वतः श्रीकृष्ण स्वतःच्या हाताने एकत्र करून ते सर्व वाटायचं सर्व मित्रांना आणि सर्व ते मिळून खायचे। तर असं ते वनभोजन त्यांचं व्हायचं। तर हे भिजवलेले हरभरे घातलेत, भिजवलेले शेंगदाणे घातलेत आणि वनामध्ये त्यांना काही फळांची झाडं असायची, तर ती फळंसुद्धा ते कापून त्यात घालायचे आहेत। काकडी घातली मी, वनात जी काही फळं असतील ती सर्व घालून तो दहीकाला एकत्र व्हायचा। डाळिंबाचे दाणे घातलेत, दिसायलाही खूप छान आणि खायला पण चांगले लागतात। आणि हे दही घातलेलं आहे आणि हे सर्व चांगलं मी ढवळून घेते, मिक्स करून घेते। तर अशाच पद्धतीने श्रीकृष्ण मित्रांनी त्याने स्वतः आणलेली जी काही शिदोरी असेल ती एकत्र करून आणि त्याचा तो गोपाळकाला दहीकाला करायचा आणि ते एकत्र बसून खायचे, खेळायचे, मजा करायचे। तर अशा पद्धतीने हा गोपाळकाला मी सुद्धा तयार केला आहे आणि तो श्रीकृष्णाला आता त्याचं नैवेद्य दाखवते। तर असा गोपाळकाला हा सर्व मिक्स करून 1-5 मिनिटासाठी झाकून ठेवला आहे, तो तयार झाला, छान मुरलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। निराली माय चॅनलवरचे इतरही रेसिपीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।